इन्स्पेक्टर साहेब नमस्कार. बघा हो किती सावळा गोंधळ चाललाय तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये. बघा ना मी खरंच सांगते, अगदी मनापासून सांगते, आम्ही खूप चांगली माणसं आहोत, आम्ही निर्दोष आहोत. आम्हाला का कोंडून ठेवलंय इथे, का आमच्यावर अन्याय करताय? मग अन्याय झाल्यानंतर आमचा आवाज उठणारच ना. काय करायचं सांग. हो मॅडम, आवाज कमी करून बोला. काय झालं, माझी मुलगी आहे ना, ही उद्याची अपकमिंग मॉडेल आहे. माझ्या मुलीचा ऍक्सिडेंट झाला, तिचा पाय मोडला, तिच्या एवढ्या मोठ्या करिअरचा सत्यानाश झाला असता, तर त्याच्या विरोधामध्ये आम्ही बोललो तर तुम्ही आम्हालाच घेऊन आला तिथे. कोणाचा पाय मोडलाय? तिचा. अहो ही तर नाचते. साहेब ऐका ना, जे झालं ते झालं, पण मी तुम्हाला खरं सांगू का, हे समर राजवाडे जे आहेत ना, हे सगळं आम्हाला त्रास द्यायला मुद्दाम करतायत. मी तुम्हाला सगळं सांगते. त्यांचा मालकी हक्क असलेल्या एका जमिनीवर एक वृद्धाश्रम आहे, त्या वृद्धाश्रमासाठी मी काम करते. आणि आता अचानक त्यांना ती जमीन हवी आहे, काय कशासाठी, मॉलसाठी वगैरे मला माहीत नाही, पण या वृद्धांनी कुठे जायचं यासाठी त्या वृद्धाश्रमाच्या वतीने मी त्यांच्या ऑफिसवर मोर्चा काढला होता. नेमकं त्याच दरम्यान कोइन्सिडन्स म्हणा किंवा काही, पण हे जे झाला सगळा प्रकार तो झाला आणि त्यात माझ्या आईचं आणि त्यांचं भांडण झालं. आणि ही अशी भांडणं झाली म्हणून कोणी माणूस असं साध्या माणसाला जेलमध्ये टाकतं का? त्यांना दोन विषय एकत्र करतायत आणि फक्त त्रास देण्यासाठी हे सगळं करतायत. नाही, ऍक्सिडेंट मोठा झाला होता, खूप लागलंय तिला. असं असेल तर या मुलीला मेडिकलला घेऊन जा. मी ना आधीच सांगितलं होतं की एवढं काही झालं नाहीये, ओनली टच. काही झालेले नसताना इतक्या मोठ्या माणसाकडून त्याची गाडी बघून तुम्ही खंडणी वसूल करत होता. त्यांना रस्त्यावर ह्युमिलिएट केलं तुम्ही. फ्रॉड वगैरे केस लागणार आहे तुमच्यावर. आता आम्हाला ऍक्शन घ्यावीच लागणार आहे. अहो हो कळतंय मला, पण तुम्ही त्यांना पोलीस स्टेशन पर्यंत आणलं, समज दिलेली आहेत, साधी माणसं आहेत, झालं कळलं आता त्यांना. सोडा ना आता प्लीज. हो तेच तर म्हणते ना मी, सोडा आम्हाला. हो आमची काही चूक नाहीये, तरी पण तुम्ही आम्हाला इथे घेऊन आला, तिथे डांबून ठेवलं. खरं तर चूक त्यांची आहे ना, त्यांनी धडक दिली की नाही, मग त्यांना तुम्ही शिक्षा द्यायला पाहिजे होती की नाही. पण नाही, तुम्ही त्यांच्याकडनं पैसे घेऊन आम्हाला त्रास देताय ना. हो बाई, काहीतरी बोलू नका. हो वारे मॅडम, या मुलीला आणि या मॅडमला हात घेऊन जा. नाही नाही नाही, पण खरं बोलणं पाप आहे का? वा घोर कलियुग आहे. एक तर तुम्ही चूक करणार आणि काही नाही झालं म्हणून आमच्यावर तुम्ही आरोप करणार. अरे पण तुम्ही धक्का काय मारते? पण आम्ही असं काही केलंच नाहीये. एक जरा सावकाश आहोत, लागेल त्यांना. हॅलो, जरा मीटिंग मध्ये, नंतर कॉल करतो. ओके. ते एकदा चेक करून घ्या आणि तुम्ही आता जा सगळे घरी. जा जा, आम्ही चिडून नाही सांगत आहे, कारण तुमचं कोणाचंही माझ्या बोलण्याकडे लक्ष नाहीये, तेव्हा तुम्ही घरी जा आता. थँक्यू सर. आनंद, आजच्या मीटिंगमध्ये जे पॉइंट्स डिस्कस केले ते सगळे रेकॉर्ड केलेत, एकदा चेक कर. कारण उद्या जेव्हा हे सगळे लोक भेटतील तेव्हा कोणाच्या काहीही लक्षात नसेल. आत्ताच कोणाचं लक्ष नव्हतं. कोणी घड्याळ बघत होतं, कोणी चोरून मेसेजला रिप्लाय करत होतं. काय करणार, म्हणजे ज्यांच्या बायका निकिता सारख्या असतील ते शिव्या खाणारच ना बिचारे. नाही नाही, निकित तुला शिव्या घालते कारण तू तसाच वागतोस. नाही, निकी मला शिव्या घालते कारण माझा बॉस समर राजवाडे आहे, ज्याला आठवड्यातला दिवस कुठला आहे हेही कळत नाही, जो सतत कामच करत असतो. म्हणजे लोक जेवायला जातात तो कामच करत असतो, लोक झोपायला जातात तो कामच करत असतो, लोक फिरायला जातात हा कामच करतो, लोक फॅमिली बरोबर मस्त क्षण घालवतात, आनंद घेतात, मजा करतात. समर राजवाडे कामच करत असतो, सतत काम 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 आणि काम. गेली 25 वर्ष समर राजवाडे फक्त कामच करतोय. पण यात माझी काय चूक आहे? कारण मला कोणीही फोन करत नाही, माझी घरी कोणी वाट बघत बसलेलं नसतं, माझी साधी चौकशी देखील कोणी करत नाही, म्हणून मी काम करतो. पण तू जा आता घरी, नाहीतर ती मला शिव्या घालेल. ते होणारच नाही, शिवाय मीच खाणार. समोर तुला माहिती का, ते बॉक्सर्स कडे ती पंचिंग बॅग असते प्रॅक्टिस करण्यासाठी. ऍक्च्युली निकीला ना त्या पंचिंग बॅग बरोबर लग्न करायचं होतं, तिने चुकून माझ्या बरोबर केलं. पण फरक काहीच नाही, पंचिंग बॅग आहेच. चला
बाहेर निघा तुम्ही. हे सगळं बाहेर जाऊन बोलायचं. निघा. राऊत. एक मिनिट, सॉरी. मी रागाच्या भरात बोलले असेल तर आय एम सॉरी. पण मी मनापासून रिक्वेस्ट करते, अहो माझ्या फॅमिलीची काही चूक नाही आहे. हे जे काही झालंय त्यात त्यांचा काहीच दोष नाहीये. त्यांना का शिक्षा मिळतेय? पण तुम्ही तरी काढून बसलाय त्या वृद्धाश्रमाच्या जागेसाठी. सोडा ती जागा, सगळेच प्रश्न मिटतील. म्हातारी माणसं राहतात तिथे, असहाय्य माणसं आहेत, ती कुठे जातील? याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. याचा विचार 10 वर्ष आधी करायला पाहिजे होता. ती जागा बळकावण्याआधी. तुम्ही ताबडतोब त्या वृद्धाश्रमाची जागा रिकामी केली नाही ना, तर तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला जन्माची अद्दल घडेल. आणि आता इथे वेळ वाया घालवू नका. घरी जा आणि ते वृद्धाश्रम कसं रिकामं करायचं याचा विचार करा. उद्याच्या उद्या त्या म्हाताऱ्यांना वाटेला लावा आणि तुमच्या घरच्यांना घरी घेऊन जा. आणि आता तुम्ही निघा. आणि राऊत, इथून पुढे अनोळखी लोकांना गेटच्या 500 मीटर लांब उभं करायचं, नाहीतर तुला बाहेर काढेन. निघा.